नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल भटकंती विथ स्वप्नीलमध्ये। आज आपण भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध सूफी तीर्थांपैकी एक असलेले अजमेर दर्गा शरीफ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा येथे आलो आहोत। ही जागा फक्त धार्मिक नाही तर अध्यात्म, मानवता, प्रेम आणि शांततेचा संदेश देणारी जागा आहे। चला तर मग या पवित्र स्थळाचा संपूर्ण अनुभव आजच्या व्लॉगमध्ये पाहूया। अजमेर हे राजस्थानमधील एक ऐतिहासिक शहर आहे। इथे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळे धर्मीय लोक एकत्र श्रद्धेने येतात। दर्गा शरीफ ही केवळ मुसलमानांचीच नाही तर सर्व धर्मियांची आस्था आहे। ख्वाजा साहेब यांना गरीब नवाजही म्हटले जाते, म्हणजे गरिबांचा पालन करतात। हे आहे दर्गा शरीफचं मुख्य प्रवेशद्वार, याला निजाम गेट असंही म्हटले जाते। इथे येताना मन आपोआप शांत होतं। चारही बाजूंनी दुकानं, चादरी, फुलं, इत्र, अगरबत्ती, सगळीकडे भक्तिमय वातावरण। लोक मनातल्या इच्छा घेऊन येथे येतात आणि चादर चढवतात। समोर पाहताय ते आहे शहाजहानी गेट। बादशाह शहाजहान याने हे दरवाजा बांधलेला आहे आणि हा आहे बुलंद दरवाजा। जसं आपण दर्ग्यात प्रवेश करतोय तसं एक वेगळंच शांततेचं आणि भक्तीचं वातावरण जाणवतंय। इथे लोक चादर, अगरबत्ती, फुले अर्पण करून आपल्या मनोकामना मागतात। असं म्हटलं जातं की इथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते। जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग करतोय। मी आणि अरफान सध्या निवडणुकीची रणधुमाळी संपली, आमचं संपूर्ण पॅनल निवडून आलं। त्यामुळे अरफाननी नवस बोलला होता की संपूर्ण पॅनल जर निवडून आलं तर आम्ही अजमेरला दर्शनासाठी येऊ। तर त्यांनी मन्नत मागितली होती, ती आता पूर्ण करायला आम्ही अजमेरला आलो। तुम्ही आता जी दृश्य पाहताय ते सगळे अजमेरच्या दर्गाची आहे। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे 12व्या शतकातील महान सूफी संत होते। त्यांचा जन्म इराणमध्ये झाला आणि नंतर ते अफगाणिस्तानमध्ये गेले आणि तिथून ते अजमेर शरीफ येथे स्थायिक झाले। त्यांचा संदेश फार सोपा होता: प्रेम, सेवा, मानवता, समानता। त्यांनी कधीही धर्माच्या नावावर भेदभाव शिकवला नाही। त्यांचे विचार होता सर्व मानव एक समान आहेत। त्यांनी गरीब, गरजू आणि दुःखी लोकांसाठी आपले आयुष्य समर्पित केले। म्हणूनच त्यांना गरीब नवाज म्हणजेच गरिबांचा पालनकर्ता असे देखील म्हणले जाते। अनेक लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या येथे येऊन सुटल्या। कोणाला आरोग्य लाभले, कोणाला नोकरी मिळाली तर कोणाला मनशांती। दर्गा ही श्रद्धा, आशा आणि विश्वासाचे केंद्र बनलेली आहे। रोज येथे लाखो लोक श्रद्धेने आपल्या मनातील इच्छा मागायला येतात। अनेकांचा अनुभव देखील आहे की त्यांच्या सर्व इच्छा इथे पूर्ण झालेल्या आहेत। आपण पाहत आहात ते एक द्वार आहे। या दर्ग्याचे असे 3 द्वार आहेत। तर चला पाहूया आता कोणत्या दरवाजाने आपल्याला दर्शन घेता येते, कारण गर्दी खूप आहे। ज्या दरवाजामध्ये गर्दी कमी असेल त्या दरवाजातून आपण प्रवेश करणार आहोत। नमस्ते भाईजान। नमस्ते, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आई एम फ्रॉम अजमेर शरीफ। आई एम सर्वेंट ऑफ हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती। आई एम प्रेइंग फॉर ऑल आशिक गरीब नवाज। ये वो दरबार है गरीब नवाज का जो कि मोहब्बत, इंसानियत और भाईचारा और इत्तेफाक का पैगाम दिया जाता है और इंशाल्लाह हमेशा दिया जाएगा। ख्वाजा साहब के दरबार से यही पैगाम है, लव टूवर्ड्स ऑल मलाइज टूवर्ड्स नोन, कि मोहब्बत सबकी नहीं और नफ़रत किसी की नहीं। और हर इंसान चाहता है, हर मज़हब मिलत के लोग हम अजमेर शरीफ जाएँ, हम अजमेर शरीफ जाएँ, मगर इरादे रोज़ बनते हैं और बनकर टूट जाते हैं। अजमेर शरीफ तो बेशक वही आते हैं जिन्हें ख्वाजा साहब यहाँ बुलाते हैं। और कोई भी मज़हब का इंसान जब ख्वाजा साहब की बारगाह में आता है तो गरीब नवाज उसको बुलाते ही तब है जब उसको कुछ अता करना होता है, उसको कुछ देना होता है। तो इंशाल्लाह हम दुआ करते हैं अल्लाह पाक सरकार के सदक़े में पूरी दुनिया में ऐसी खुशहाली अता फरमाए, मोहब्बत, यूनिटी, इत्तेफाक, भाईचारा अता फरमाए और आपस में सबको मिलजुलने की तौफीक अता फरमाए। और जितने आपके पेज के ज़रिए आपके फॉलोअर्स इस वीडियो को देख रहे हैं, हम दुआ करते हैं ख्वाजा साहब उनका सलाम कदम उसी कबूल अता फरमाएँ, उनके दर्शन मनोकामनाओं को पूरा अता फरमाएँ। और इंशाल्लाह जितने लोग यहाँ आने का इरादा रखते हैं, एवरी टाइम एनी टाइम हम उनका मोस्ट वेलकम करते हैं। आप आइए, आपका एवरी टाइम वेलकम है।
और गरीब नवाज की दरबार से यही पैगाम है कि सबसे बड़ा धर्म है इंसानियत। खुदा हाफिज़, फी अमान अल्लाह। अजमेर शरीफ दर्गा हा मुघलकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. इथे संगमरवरी घुमट, सुंदर कोरीव काम आणि ऐतिहासिक दरवाजे पाहायला मिळतात. सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांनी या दर्गाच्या विकासात अनेक योगदान दिले आहे. येथे ख्वाजा साहेबांची पवित्र मजार आहे. इथे वातावरण खूप शांत, सकारात्मक आणि आध्यात्मिक वाटतं. लोक फुलं, चादर अर्पण करतात, डोळे बंद करून प्रार्थना करतात, मनापासून दुवा मागतात. इथे कोणताही भेदभाव नाही, धर्म नाही, जात नाही, भाषा नाही, फक्त श्रद्धा आहे. दर्ग्याच्या आतमध्ये कॅमेरा नेणं अलाउड नाही आहे, त्यामुळे आतील चित्रीकरण आम्हाला करता आलं नाही. पण एवढंच सांगेन की आतमध्ये गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटले. अक्षरशः माझे डोळे भरून आले जेव्हा मी ख्वाजा साहेबांच्या समोर गेलो. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अरफाननी जी मन्नत मागितली होती ती आम्ही इथे येऊन पूर्ण केली. अरफाननी आणि मी असं दोघांनी वैयक्तिक येथे चादरी चढवल्या, फूल अर्पण केले. अत्यंत भक्तिमय वातावरणात मी आणि अरफाननी दर्शन घेतले. आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. दर्गा खूप सुंदर आहे. आता आपण दर्गा परिसर पाहूया. दर्गा अत्यंत सुंदर आहे. त्याच्या बाजूला असणारी एक मशीद आहे, ती सुद्धा खूप देखणी आहे. सगळीकडे संगमरवरी बांधकाम आपल्याला दिसेल. काही दरवाजे दिसतील जे जसं तुम्हाला सांगितलं बादशाह शहाजहाननी बनवलेला आहे. प्रमुख दरवाजा हैदराबादच्या निजामाने बनवलेला आहे. आणि अकबराने देखील येथे एक मोठं भांडं ज्याला देग म्हणतात ते दान केलेलं आहे. तुम्ही इथे पाहत असाल भाविक आपल्या श्रद्धेने इच्छा मागून इथे नाडा बांधतायत. अनेक मुघल राजांची मन्नत इथे पूर्ण झालेली याची इतिहासात देखील नोंद आहे. आता आपण थोडे पुढे जाणार आहोत. थोडासा दर्गा परिसर एक्सप्लोअर करणार आहोत. खूप सुंदर वास्तू आहे. छान वाटतं अगदी एकदम पाहताना. आखीव रेखीव इतकी बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे ना, खरं डोळं दिपावणारं आहे सर्व. अनेक भाविक येथे हातपाय धुवूनच आतमध्ये जातात दर्शनासाठी. तर चला आपण थोडंसं पुढं जाऊया. जी अकबराने दिलेली देग आहे ती आपल्याला पाहायची आहे. बादशाह अकबराची लहान लेकरं जन्मताच दगावत होती, त्यामुळे ते खूप चिंतित होते. तर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही इथे अजमेरला जा, तिथे जाऊन तुम्ही मन्नत मागा, म्हणजे तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल. बादशाह अकबर यांची अजमेर येथे सुफी संत सलीम चिश्ती यांच्याशी भेट झाली. सलीम चिश्ती यांच्या आशीर्वादानेच पुढे अकबराला 3 मुले प्राप्त झाली. सुफी संत सलीम चिश्ती यांच्या आशीर्वादाने जेव्हा त्यांना पहिला पुत्र प्राप्त झाला तेव्हा त्याचं नाव सलीम असे ठेवण्यात आले होते. हीच ती महाकाय देग. एवढं मोठं भांडं आहे, बाप रे. अनेक भाविकांनी यामध्ये पैसे धान्य टाकलेलं तुम्हाला दिसेल. उरूस काळामध्ये ह्याच भांड्यामध्ये भव्य प्रसाद केला जातो आणि तो सर्वांना दिला जातो. अनेक शतकापासून म्हणा येथे लंगरची प्रथा आहे. इथे दररोज हजारो लाखो लोकांसाठी लंगर म्हणजेच मोफत भोजन दिले जाते. हे ख्वाजा साहेबांच्या सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे. कोणीही उपाशी जाऊ नये. दरवर्षी ख्वाजा साहेबांचा उरूस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात देश विदेशातून लाखो भाविक येथे येतात. संपूर्ण दर्गा हा रोषणाईने उजळून निघतो. आत्ता आपण ज्या वास्तूमध्ये उभा आहोत त्याला अकबरी मस्जिद म्हणतात. होय, नावाप्रमाणेच ही मस्जिद बादशाह अकबराने येथे बांधलेली आहे. अनेक भाविक या मशिदीमध्ये बसूनच ख्वाजा साहेबांचं दर्शन घेत आहेत. त्यांच्या मनोकामना येथे बोलून दाखवत. हे आणखीन एक प्रवेशद्वार आहे. संध्याकाळचा वेळ होत आलाय त्यामुळे अनेक ठिकाणी लाईट्स लावण्याची सुरुवात झालेली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. कारण कालचा दिवस आमचा संपूर्ण प्रवासामध्ये गेला. थोडा वेळ दर्शन घेतलं, छान वाटलं, पण आज पुन्हा निवांत दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. अजमेर शरीफ दर्गा ही केवळ धार्मिक जागा नाही, ती प्रेम, एकता, मानवतेचा संदेश देते. येथे येताना एकच भावना मनात येते, सर्व धर्म एक, सर्व मानव एक. हा आणखी एक दरवाजा आहे. हा केवळ उत्सव काळामध्येच उघडला जातो. वर्षातून केवळ 4 वेळास हा दरवाजा उघडला जातो. कालही दर्शन झालं, आजही दर्शन झालं आहे. आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. त्याच्या आधी पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो इथे. दर्ग्याचे आणखीन एक खास आकर्षण म्हणजे कव्वाली. ही कव्वाली संगीत नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. कव्वाली ऐकत असताना अनेक भाविक भावुक होतात, डोळे मिटतात, अक्षरशः डोळ्यातून अश्रुधारा वाहतात, प्रार्थना करतात. अत्यंत सुंदर अनुभव आहे हा, आणि आम्ही देखील तो घेतला आहे. आणि या व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला तो अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. आता काही क्षणातच तुम्ही कव्वाली ऐकणार आहात. कृपा की जो दर्शन की जो बेड़ा पार, कृपा की जो दर्शन की जो बेड़ा पार, वरना ताने मारेगा संसार. आज आज मेरी सरकार ताने कारण तुम हो दाता, अब मेरी सरकार. हे कृपा की जो दर्शन की जो बेड़ा पार, कृपा की जो दर्शन की जो बेड़ा पार, तुम ताने मारेगा. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.